शिंदेच्या शिवसेनेकडून राज ठाकरेंना टाळी। बाळासाहेबांच्या मुशीत तयार झालेल्यांनी एकत्र यायला हवं। राज ठाकरे आणि एकनाथ शिंदेच्या भेटीवर खासदार नरेश म्हस्के यांचं ट्विट। कुणी कुणाला भेटावं यावर आम्ही बोलणार नाही। राज ठाकरे आणि शिंदेच्या भेटीवर संजय राऊतांची प्रतिक्रिया। शिंदेंनी पाठीमध्ये खंजीर खुपसल्यानं भांडण कायम राहणार असल्याचं वक्तव्य। राज्यसभेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊ गर्दी। आयारामांना संधी न देता पक्षातील निष्ठावंतांना संधी मिळावी यासाठी निष्ठावंतांचे प्रयत्न। विनोद तावडे, रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांच्या नावाची चर्चा। दोन्ही राष्ट्रवादीने एकत्र यावं ही अजितदादांची इच्छा होती। एकत्र काम करण्याची इच्छा नेहमीच होती आणि आहे आणि राहीलही। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। रोहित पवारांना सुरक्षा द्यावी सुप्रिया सुळेंची सरकारकडे मागणी। ज्याप्रमाणे रोहित दादांच्या न्यायासाठी लढतोय त्यानुसार त्याला सुरक्षेची गरज। सुप्रिया सुळेंसह पवार कुटुंबियांकडून चिंता व्यक्त। वांद्र्यामधील रंगशारदा सभागृहामध्ये उद्या मनसेची महत्त्वाची बैठक। सकाळी 10 वाजता बैठकीचं आयोजन। मनसेचे मुख्य पदाधिकारी राहणार उपस्थित। शिंदेच्या भेटीनंतर राज ठाकरेंची कोणती रणनीती हे पाहणं महत्त्वाचं। भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीमध्ये मोठी उलथापालथ। महापौर पदाचा उमेदवार ऐनवेळी बदलल्यामुळे भाजपमध्ये फूट। भाजपकडून नारायण चौधरींऐवजी ऐनवेळी स्नेहा पाटलांना संधी। चौधरी गटाच्या 9 नगरसेवकांचा काँग्रेसला पाठिंबा। किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सवाचा उत्साह। मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये शिवनेरीवर शासकीय कार्यक्रम। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, सुनेत्रा पवार यांच्याकडून छत्रपती शिवरायांना मानवंदना। शिव, शाहू, फुले, आंबेडकरांचा वारसा कधीच सोडणार नाही। अजितदादांनी आयुष्यभर जपलेला विचार सोडणार नाही। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांचा शिवनेरी गडावरून स्पष्ट संदेश। दादांच्या आठवणीने भाऊक। दादरच्या शिवाजी पार्कवरही शिवजयंतीचा उत्साह। राज्यपाल आचार्य देवव्रत यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पहार अर्पण। महापौर रितू तावडेंकडूनही अभिवादन। शिवजयंतीनिमित्त दादरच्या शिवाजी पार्कच्या सुशोभीकरणाचा शुभारंभ। राज ठाकरे, आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये पार्कातील सुशोभीकरणाचा शुभारंभ। काका पुतण्यांनी केलं छत्रपती शिवरायांना अभिवादन। काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून छत्रपती शिवरायांना अभिवादन। दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन। टिपू सुलतानच्या वक्तव्याबद्दल विचारला असता काढता पाय घेतला। राजधानी दिल्लीमध्ये सुद्धा शिवजयंतीचा उत्साह। शिवजयंतीनिमित्त महाराष्ट्र भवन भगवमय। भारतीय सेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराजांना गार्ड ऑफ ऑनर। मालेगाव पालिका प्रशासनाला शिवजयंतीचा विसर। छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारासह शिवरायांच्या पुतळ्याला पुष्पहार नाही। टिपू सुलतानचा फोटो लावणाऱ्यांना शिवरायांचा विसर पडल्याचं म्हणत भाजपचं आंदोलन। शिवरायांच्या आदर्शावर कदाचित टिपू सुलतानचं काम। राज्यातील टिपू सुलतान वादावर खासदार शाहू महाराजांचं वक्तव्य। ब्रिटिशांनी कोणी कोणी मदत केली पाहण्याची गरज असल्याचं सुद्धा विधान। शिवजयंतीच्या पूर्वसंध्येलाच कोल्हापूरमध्ये संतापजनक प्रकार। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा झाकून बिभत्स नाच। करवीर तालुक्यामधील वडणगे गावामधील धक्कादायक प्रकार। कोल्हापूरमध्ये शिवजयंतीच्या उत्साहामध्ये तरुणांकडून हुल्लडबाजी। पन्हाळागडावरून ज्योत घेऊन येत असताना हुल्लडबाजी करणाऱ्यांची गाडी गावकऱ्यांनी फोडली।
साताऱ्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमामध्ये अघोरी नृत्याचं आयोजन. शिवेंद्रराजे उदयनराजेंनी लक्ष घालत हा कार्यक्रम रद्द करावा. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे डॉक्टर हामिद दाभोलकर यांची मागणी. उद्यापासून सुरू होणार 10वीची परीक्षा. मुंबई विभागातून 3,49,000 परीक्षार्थी. परीक्षा केंद्रावर कडक नजर ठेवली जाणार. नवी दिल्लीमध्ये इंडिया AI इम्पॅक्ट समिटचा पंतप्रधान मोदींकडून समारोप. भारताला AI मध्ये भविष्य दिसतं. AI रोजगार कमी करणार नाही तर रोजगार वाढवणार, मोदींचा विश्वास.